स्टोरी ऑफ क्विक हिल. संगणक एक नाव ज्याकडे आधी टीव्ही सारखे एक बॉक्स म्हणून पाहिले जायचे, पण तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसतसे संगणकापासून ते लॅपटॉप, टॅब आणि स्मार्टफोन पर्यंत पसरले. आज संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन बहुतेक लोकांसाठी एक सामान्य तंत्रज्ञान बनले. परंतु या तंत्रज्ञानाचा धोका देखील असतो, कारण त्यात व्हायरस घुसू शकतात. एक व्हायरस आणि संपूर्ण संगणक किंवा स्मार्टफोन निरुपयोगी करू शकतो. या उपकरणांचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर्सचा शोध लावला गेला. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं तर क्विक हिलचं नाव पहिल्यांदा घेता येईल. क्विक हिल आज 54.8 कोटी रुपयांच्या कमाईची कंपनी. भारतातील सायबर सुरक्षा प्रदाता क्विक हिल आज 54.8 कोटी रुपयांच्या कमाईची कंपनी आहे. BSE वर क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे बाजार मूल्य 1341.80 कोटी रुपये आहे. ही कंपनी कैलास काटकर आणि संजय काटकर या दोन भावांनी सुरू केली असली तरी त्याचे खरे जनक हे कैलास काटकर होते. कैलास हे क्विक हिलचे MD आणि CEO आहेत, तर संजय कंपनीचे आहेत. शाळा सोडलेल्या कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम करणाऱ्या कैलास यांना क्विक हिलची कल्पना सुचली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. त्यांची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कैलास यांनी 10वी पर्यंतच शिक्षण घेतले. कैलास यांना जास्त अभ्यासाची आवड नव्हती. मॅट्रिकनंतरच त्यांनी कामाला सुरुवात केली. कैलास यांनी 10वी नंतरच शाळा सोडली, कारण त्यांना वाटले की ते पुढची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत. पण ते उत्तीर्ण झाले. त्यांनी 1985 मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका रिपेअरिंग शॉपमधून केली, जिथे ते कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करायचे. कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्यासाठी त्यांना महिन्याला 400 रुपये मिळायचे. कैलास यांचे वडील फिलिप्स येथे मशीन सेटर होते आणि कैलास यांनी आपल्या वडिलांना घरी रेडिओ दुरुस्त करताना पाहिले होते. हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेअरिंग इत्यादींमधून त्यांची कमाई महिन्याला 2000 रुपये झाली. 1991 मध्ये स्वतःचे दुकान उघडले. कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या नोकरीमुळे त्यांना तांत्रिक क्षेत्राविषयी ज्ञान मिळण्यास आणि पुरेसे कौशल्य शिकण्यास मदत मिळाली. कैलास यांचा भाऊ संजय याला 12वी नंतर शिक्षण सोडायचे होते, पण औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यामुळे कैलास यांनी त्याला पुढे शिकण्याचा सल्ला दिला. भावाची संगणक शिक्षण फी 5000 रुपये होती, जी कैलास यांच्या कुटुंबासाठी खूप जास्त होती, म्हणून कैलास यांनी त्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये त्यांनी पुण्यात स्वतःचे कॅल्क्युलेटर दुरुस्तीचे दुकान उघडले. दुकान उघडण्यासाठी त्यांनी 15,000 रुपये गुंतवले. नंतर त्यांनी इतर मशीन्सही दुरुस्त करायला सुरुवात केली. लवकरच त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्ससाठी वार्षिक देखभाल करार मिळाला. पहिला संगणक 50,000 रुपयांना विकत घेतला. कैलास जेव्हा 22 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी प्रथम बँकेत एक संगणक पाहिला, जिथे ते कॅल्क्युलेटर दुरुस्त करायला जायचे. हे टीव्ही सारखे उपकरण भविष्य आहे हे कैलास यांनी तेव्हाच ओळखले. कैलास त्यांच्या दुरुस्तीच्या कामातून मिळणारा पैसा नवीन मशीनमध्ये गुंतवण्यासाठी पुरेसा होता. कैलास यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी घरात गुंतवणूक करावी, पण कैलास यांनी त्यांच्या कामाला प्राधान्य दिले. त्यांनी पहिला संगणक 50,000 रुपयांना विकत घेतला, जो त्यांनी बिलिंगसाठी वापरला आणि लोक त्यांच्या दुकानात फक्त ते पाहण्यासाठी येत होते. सॉफ्टवेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय कधी घेतला? हा तो काळ होता जेव्हा सॉफ्टवेअरचा बाजार तेजीत होता. कैलास देखील त्याच्या प्रभावापासून दूर नव्हते. त्यांनी 1993 मध्ये त्यांचा दुरुस्ती व्यवसाय तसेच कॅट संगणक सेवा सुरू केली. ही कंपनी संगणक देखभाल सेवा देत असे. यादरम्यान कैलास यांना आढळून आले की
दुरुस्तीसाठी येणाऱ्या बहुतांश मशीनमध्ये विषाणूची लागण झालीये. हे पाहून कैलास यांनी संजयला अँटी व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. संजय त्यांच्या मास्टर्सच्या दिवसात त्याच्या भावाच्या दुकानात वारंवार येत असे. संजयने त्याच्या मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षात संक्रमित मशीन ठीक करण्यासाठी एक प्रोग्राम विकसित केला. त्यानंतर त्याने असे आणखी 2 ते 4 प्रोग्राम विकसित केले, जे कैलाश यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी येणाऱ्या कॉम्प्युटरमध्ये वापरले. 1995 मध्ये डॉस साठी क्विकहिल अँटीव्हायरस हे त्यांचे पहिले उत्पादन लॉन्च. भविष्यात अँटीव्हायरस प्रोग्राम्सच्या तीव्र मागणीचा अंदाज घेऊन काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्तीपासून अँटीव्हायरस सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. काटकर बंधूंनी 1995 मध्ये डॉस साठी क्विकहिल अँटीव्हायरस हे त्यांचे पहिले उत्पादन लॉन्च केले. क्विकहिल ₹700 विकला जाऊ लागला, ज्यामुळे तो त्यावेळी उपलब्ध असलेल्या स्वस्त पर्यायांपैकी एक होता. त्यानंतर भाऊंनी मागे वळून पाहिले नाही. 1998 पर्यंत काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्ती थांबवली आणि अँटी व्हायरसकडे वळले. कैलास उत्पादनांचे मार्केटिंग करायचे, तर संजय संशोधन आणि विकासाचे काम पाहत असे. जेव्हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर पोहोचला होता, क्विकहिलचा व्यवसाय सुरुवातीची पहिली 5 वर्षे पुण्यापुरता मर्यादित होता आणि तो अद्याप यशस्वी झालेला नव्हता. 1999 मध्ये बंका आणि गुंतवणूकदारांकडून व्याज मिळाल्याने त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. पण नंतर मित्रांशी बोलून त्यांनी आपल्या उत्पादनाचे आक्रमक मार्केटिंग करण्याचे ठरवले. कैलाश यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात अर्ध्या पानाची जाहिरात केली आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये क्विकहिलची पहिली शाखा नाशिकमध्ये उघडण्यात आली. 2002 मध्ये त्यांनी पुण्याबाहेर व्यवसाय वाढवला. 2003 मध्ये क्विकहिलची पहिली शाखा नाशिकमध्ये उघडण्यात आली आणि कंपनीच्या सर्व हार्डवेअर विक्रेत्यांना क्विकहिल सॉफ्टवेअर विकण्यास सांगण्यात आले. 2002 ते 2010 बीच क्विकहिलने पुण्याबाहेरील इतर मोठ्या शहरांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केली. काटकर ब्रदर्सने 2011 ते 12 मध्ये एंटरप्राइज सोल्युशन्स व्यवसायात प्रवेश केला. मग हळूहळू कंपनी एक जागतिक ब्रँड म्हणून नावारूपाला आली. 2007 मध्ये कंपनीचे नाव बदलले. 2007 मध्ये पुण्यात नवीन संशोधन आणि विकास केंद्र उघडल्यानंतर कंपनीचे नाव बदलून क्विकहिल टेक्नॉलॉजीज लिमिटेड असे करण्यात आले. 2010 मध्ये कंपनीला सेक्वोआ कॅपिटल कडून ₹60 कोटी निधी मिळाला. हा निधी नवीन शाखा उघडण्यासाठी वापरण्यात आला. तामिळनाडूनंतर 2 वर्षात जपान, अमेरिका, आफ्रिका आणि UAE मध्ये शाखा उघडण्यात आल्या. 2011 मध्ये क्विकहिलने एंटरप्राइज ग्राहकांसाठी सुरक्षा सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली आणि 2013 पर्यंत कंपनीने संगणक आणि सर्व्हरसाठी पहिले एंटरप्राइज अँडपॉइंट सुरक्षा सॉफ्टवेअर जारी केले. आज कंपनी रिटेल आणि एंटरप्राइज ह्या दोन्ही विभागांना उत्पादने पुरवते. क्विकहिलचा IPO 2016 साली आला आणि त्यानंतर तो शेअर बाजारात लिस्ट झाला.